कोले ऐका ढोली गावाचा रामचंद्र कोले ऐका ढोली गावाचा रामचंद्र कोले ऐका ढोली गावाचा रामचंद्र कोले ऐका ढोली गावाचा ढोली गावाचा ढोली गावाचा ढोली गावाचा सूरज गावाचा बोले गावाचा हो सूरज गावाचा हो सूरज गावाचा हो सूरज गावाचा बोले गावाचा हो सूरज गावाचा हो बोले गावाचा सूरज गावाचा सूरज गावाचा हो बैल राखण्यासाठी जंगलामध्ये गेले बैल राखण्यासाठी जंगलामध्ये गेले बैल राखण्यासाठी जंगलामध्ये गेले बैल राखण्यासाठी गेले ना त्यामध्ये जाने उडे गेले हो त्यामध्ये जाने उडी गेले ना त्यामध्ये उडी घेते हो त्यामध्ये सारी कसरा मैनाचा प्रेम सारी कसरा मैनाचा प्रेम सारी कसरा मैनाचा प्रेम सारी कसरा मैनाचा प्रेम हो सर्वोन हजार साडे 11 वाजता देवाया दिवशी साडे 11 वाजता देवाया दिवशी साडे 11 वाजता देवाया दिवशी साडे 11 वाजता देवाया हो घटना झाली गंगा सूरजाची घटना झाली कशी हो सूरजाची घटना झाली कशी घटना झाली कशी हो सूरजाची घटना झाली कशी सूरजाची सूरजाची घटना झाली कशी सूरजाची घटना झाली कशी या कुणाला नोट करायचं असेल आपल्या पेन डायरी मध्ये नोट करू शकतो सत्य घटना घडत आहे आपल्याकडे बनवा बनवी कहाण्या चालत नाही कारण की महान तगी बाबा जोगदेव यांनी मानव धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आमच्या तुमच्या अनुभवाच्या माध्यमामधून आणि सत्य अनुभव आहे रामचंद्र कोले मुक्काम कडोली तालुका कुरखेडा जिल्हा गडचिरोली तारीख आहे 17 सप्टेंबर 2000 ची गोष्ट आहे त्यांना 2 मुलं होते एक मुलगा युवराज आणि एक मुलगा सूरज शाळेला सुट्टी रविवार दिवस पहा शाळेला सुट्टी आहे रविवार दिवस होता आणि तो मुलगा 12-14 वर्षाचा होता सूरज वडील म्हणतो की बेटा जंगलाकडे पहिलं राखण्यासाठी घेऊन जा मुलगा जायला तयार नाही सूरज मुलगा ते धीवर समाजाचे आहेत रामचंद्र कोले त्यांच्या पोहे मुरमुरे विक्रीचा धंदा होता आणि आजही आहे आणि एवढे बोलून खेड्यावरती निघून गेले रामचंद्र कोले आणि त्याचा मुलगा सूरज त्याला एक त्याचा मित्र मिळाला छगन नावाचा त्या छगन मित्रासोबत दोघेही संगी बैल राखण्यासाठी जंगलाकडे घेऊन गेले जंगलामध्ये 21 फुटाचा गड्डा होता आपण मुरुम होतो आणि मुरुमाची खदान असते अशी ती 21 फुटाची खाई होती आणि त्या खाईमध्ये 2 माणूस पाणी म्हणजे 10 फूट पाणी होता त्या 2 फूट पाण्यामध्ये 10 फूट पाण्यामध्ये त्या दोघांनी बैलांना जनावरांना उडी घातली त्याला पोहणीसाठी आणि पोहणीला टाकले पोहणीला टाकल्याच्या नंतर मध्ये हा अतिशहाणा सूरज मुलगा शेवकाचा मुलगा होता हा अतिशहाणा याने त्या बैलाच्या शेपटीचा हात पकडला हा सुद्धा त्या 2 माणूस पाण्यामध्ये बैलाच्या सोबतीने उतरला आणि बैला पोहणीला लागले याला पोहता येत नव्हता आणि कालांतराने त्या मुलाचा हात बैलाच्या शेपटीतून सुटला बैल बाहेर निघाले आणि हा
सेवकाचा मुलगा सूरज जंगलात एका गड्ड्यामध्ये 2 माणूस पाण्यामध्ये बुडून मरण पावला. 11:30 वाजताची गोष्ट आहे. त्यानंतर मध्ये त्याचा मित्र होता छगन. तो आरडा ओरड करू लागला, धावा धावा, वाचवा वाचवा. त्या जंगलामध्ये कोणी नाही. पण योगाने प्रल्हादजी सहारे ते आपल्या शेतामध्ये फवारणी करत होते. 9वा महिना म्हणजे अशातली गोष्ट आहे. 17 तारीख होती. तो आपल्या शेतावरती फवारणी करीत होता औषधी. तेव्हा त्याने पंप बंद केला. तेव्हा तर हलकीशी आवाज आली, धावा धावा, वाचवा वाचवा. तसंच त्याने पंप खाली उतरवला आणि तो गड्ड्याकडे जाऊन पाहतो तर त्याला तो मुलगा सांगतो की येतो गड्ड्यामध्ये आपल्या गावी तो चणे मुरमुरे विकतो. त्याचा मुलगा या गड्ड्यामध्ये बुडाला. आणि त्या प्रल्हादजी सहारे यांनी मागे पुढेचा विचार न करता, कारण की त्याने अगोदर सुद्धा असे गोताखोर सारखे काम केलेले आहे. तरी कितीतरी लासेला त्याला पाण्याच्या बाहेर काढलेला आहे. त्याने मागे पुढेचा विचार न करता त्याने पाण्यामध्ये उडी घातली आणि उडी घातल्याच्या नंतर मध्ये पुढे काही चमत्कार घडला तर लक्ष गुरुगाई कावला. गाडीचे रोली जिल्हा कैला काय शिरी काढोली है मोका. बाहर निकाल दिया. 11:30 बजे की बात है. तो प्रल्हादजी सहारे ने उस लड़के को पानी से बाहर निकाल दिया. उसका बंददार उसको दूरी पे उल्टा दिया. प्रल्हादजी सहारे ने उस लड़के को पानी के अंदर डुबकी लगा के 1 से 1.5 घंटे के बाद में निकाला. पानी बहुत सारा 1.5 घंटे के बाद में उस लड़के को पानी के बाहर निकाला. लड़का मर चुका था. लड़के की लाश निकालने के बाद में लड़के को धूरे पे उल्टा किया. उल्टा करने के बाद में लड़के के पीठ के ऊपर में प्रेशर किया. उल्टा करने के बाद में उसके नाक से और मुंह से पानी निकालने की कोशिश किया. आगे में क्या हुआ? तो प्रल्हादजी सहारे ने उस लड़के को पानी से बाहर निकाल दिया. अरे दामा उसका बंदर उसको दूरी पे उल्टा किया. अरे पेट फूल गया पानी से तभी आया बड़ा भीखा. पेट फूल गया पानी से तभी आया बड़ा भीखा. पानी निकालना कैसे, पानी निकालना कैसे. सूरज डूब गया पानी में, सूरज डूब गया पानी में. मरने की जब लाई पानी को तूने बताया. सूरज डूब गया पानी में, सूरज डूब गया पानी में, सूरज डूब गया पानी में. मरने की जब आई पानी को
पानी सूरज डूब गया पानी सूरज डूब गया पानी सूरज डूब गया पानी। 11:30 बजे लड़का पानी के अंदर में डूब गया, मर गया। 1 से 1.5 घंटे के बाद में प्रहलाद जी सहारे ने उनको खोजबीन करके निकाला, क्योंकि पानी बहुत था, उसको उसकी लाश का पता नहीं चला। उसकी लाश को खोज करने के लिए 1 से 1.5 घंटा लगा। तो 12:30 बजे के दरमियान में उन्होंने लड़के की लाश को निकाला। लड़के का पेट फूट गया था, लड़के को धूले पे उल्टा किया। उल्टा करने के बाद उसने पीठ के ऊपर में प्रेशर किया, नाक से ऊपर से पानी निकालने का कष्ट किया। आखिर में उसने छोड़ दिया, उसको भारी बिजार आ गया, पेट फूलने लगा। तो प्रहलाद जी सहारे उस लड़के के दोस्तों को कहा, सगत लड़के को, कि हाथ तुझा सत्य आहे, याला सोडून तू पुढे जाऊ नको। मी जातो आणि गावामध्ये सांगून येतो की तुमच्या गावामध्ये रामचंद्र कोल्हेचा मुलगा पाण्याच्या गड्यामध्ये उडून मरत पावला म्हणून। आणि त्याच वेळेस गावाकडे त्याने निघाला। त्यावेळेस त्यांना गावाचे काही महिला मंडळी मिळाले। त्याने सांगितलं की आपल्या गावी जो चणे मुरमुरे विकतो त्याचा मुलगा त्या जंगलाच्या गड्यामध्ये बुडून मरत पावला आणि त्याची लाश पाण्याच्या बाहेर काढून ठेवलेली आहे। तसाच त्या बाई लोकांनी त्याची आई जिजाबाई, तिला सुद्धा माहिती मिळाली आणि ती जर गेल्याच्या नंतरमध्ये माहिती दिल्याच्या नंतरमध्ये ती जिजाबाई रडू लागली आपल्या मुलासाठी, हमाडा फोडू लागली आणि रडता रडता ती जंगलाच्या गड्यापाशी आली आणि आपल्या मुलाची लाश पाहून ती जिजाबाई रडू लागली। पण पहा, ती बाई ध्येयवादी होती, तत्व शब्द नियमाचा पालन करणारी होती, सत्य मर्यादा प्रेमाचा आदर करणारी होती। त्या बाईचे शब्द जसे होती, जसे शब्द निघत होते तसाच भगवंत त्या बाईच्या शब्दावरती काम करत होता। म्हणून ती बाई रडू लागली, अंबाला फोडू लागली आणि रडता रडता त्या भगवंताला आणि महात्मा बाबा जोगदेवजीला ती काय म्हणू लागली, लक्ष पुरवू ऐकावं। सूरज माझा बाळा ती राही रडू लागली, अंबाला फोडू लागली आणि काय म्हणू लागली, हे भगवान बाबा हनुमानजी, महात्मा बाबा जोगदेवजी, माझ्या मुलाला जीवदान द्या। आणि काय म्हणाय रडता रडता, सूरज माझा भगवंताला काय म्हणत आहे, ते ध्येयवादी सेविका जिजाबाई बोलले, हो सूरज माझा भगवान बाबा हनुमानजी महात्मा
गुरुजी माझ्या मुलाला बाबा एक वेळा जीवदान द्या, एक वेळा, नंतर वेळा तरी आता मला दुःख नाही. आणि पहा मानव धर्मामध्ये बाबांनी सांगितलं आहे सप्तहात भगवान आहे आणि सप्तहात शैतान आहे. त्या बाईचे शब्द निघाले माझ्या मुलाला एकदा जीवदान द्या, नंतर वेळा तरी असे मला दुःख नाही. आणि पहा भगवंताने त्या बाई शब्द असे पूर्ण केले. आणि त्या बाईनं शेतला एक माणसाचा पान तोडला आणि पान तोडून त्या गड्ड्यातला पाणी घेतलं. पाणी घेतल्याच्या नंतर मध्ये त्या पाण्यावरती भगवान बाबा हनुमानच्या नावाने 7 वेळा फूक मारली आणि त्याचा तीर्थ केला. 7 फुकाचा तीर्थ त्या मेलेल्या मुलाच्या ओठाला लावला आणि पुढे बाप असा काय चमत्कार घडला. आणि जसा त्या मेलेल्या मुलाच्या वठाला लावला तसाच त्या भगवंताने पहा चमत्कार घडून दिला. भगवान बाबा दयाळू बाबा मुलगा उठो बसला. भगवान बाबा दयाळू दिले होते एक वेळा उपरा पाहिजे नंतर मेला तरी असे मला दुःख नाही. 7 फुटाचा तीर्थ बनवला त्या बाईनं आणि त्या मेलेल्या फुलाच्या वठाला लावला. वठाला लावल्याच्या नंतर मध्ये भगवंताने त्या बाईचे शब्द ऐकले, पकडले आणि त्या बाईची इच्छा पूर्ण केली. त्या मुलाला जीवदान मिळाला. मुलाला जीवदान मिळालं त्यानंतर मध्ये आईने लहान सुमन केलं. मुलाने आपल्या आईला विधी मागली. विधी मागल्याच्या नंतर मध्ये महापुंडे कसा चमत्कार घडला. भगवान बाबा दयाळू बाबा मुलगा उठो बसला. भगवान बाबा दयाळू
प्रायश्चित्त होते। एक वेळा उठला म्हणजे नंतर मेला तरी याचे मला दुःख नाही। 7 मुलं असतील तर म्हणून त्या मेलेल्या मुलाला उठायला लावला आणि त्या मेलेल्या मुलाला कम से कम 12:30 ते 1 वाजे दरम्यान मध्ये वेळ आहे। त्या वेळेस त्या मुलाला जीवदान मिळाला। मुलाला जीवदान मिळाल्या नंतर मध्ये मुलानं आईला मिठी मारली, आईने त्याचे लाड चुंबन केलं। पण काही क्षणाच्या नंतर मध्ये बाईचे शब्द भगवंताने पूर्ण केले। काही क्षणाच्या नंतर मध्ये तो सूरज मुलगा त्याने आपल्या आईच्या मांडीवरती आपला जीव दिला, म्हणजे त्याला मृत्यू आला आणि त्याने आपल्या आईच्या मांडीवरती आपला जीव सोडला। तेव्हा आणखी रडू लागली, हमारा फोडू लागली जिजाबाई, हे भगवंता हनुमानजी, महानजी बाबा जुमदेवजी, हा एवढा मोठा संकट आमच्यावरती का? एक तर माझ्या मुलाला जीवदान दिल्या, पण सोबतच तुम्ही त्यांना मृत्यू दिल्या। ती बाई विसरून गेली की माझे शब्द काय होते। त्यानंतर मध्ये आणखी रडू लागली, हमारा फोडू लागली आणि काय म्हणू लागली, जसा होता जसा होता तो का घेऊ रे मारेला, तो का घेऊ रे मारेला, तो का घेऊ रे मारेला, जिजाबाई जरा रे, जिजाबाई जरा रे, गोऱ्या तोरी अधोधार पारे, गोऱ्या तोरी अधोधार पारे, गोऱ्या तोरी कसा भगवंत रोजला, कसा भगवंत रोजला, कसा भगवंत रोजला, भगवंत रोजला, सूरज मुलगा सोडून गेला, सूरज मुलगा सोडून गेला, सूरज मुलगा सोडून गेला, बाळा माझा सूरज कुवारा, माझा सूरज कुवारा, हाजर नाही पती परमेश्वर, 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 हाजर नाही पती त्यावेळेस मेलेला मुलगा जिवंत झाला, जीवदान झाल्याच्या नंतर याला दुसऱ्यांचा मृत्यू मिळाला। तेव्हा रडू लागली, हमारा फोडू लागली, इतकी सारी घटना होत गेली तरी त्या मुलाच्या वडिलांना काही पता नाही। जेव्हा तो बाहेर गावावरून 2 ते 2:30 वाजेच्या दरम्यान मध्ये खेड्यावरून आला, तेव्हा त्याला चौकामध्ये माहिती मिळाली की तुमचा मुलगा जंगलाच्या गड्यामध्ये बुडून मरण पावला। तसाच त्याने सायकल पकडली, सायकल घेतली आणि एका भगवंताचा धावा करू लागला आणि काय म्हणू लागला, हो मेरे बाबा, रामचंद्र बोले म्हणू लागले, जुमदेवजी, हो मेरे बाबा, जुमदेवजी भगवान का अवतार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है, मेरे बाबा जुमदेवजी भगवान का अवतार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है, मेरे पापा जुमदेवजी भगवान का अवतार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है। तो अर्जुन ने क्या किया, ओ रामचंद्र आया पास से, आंखों से बहती धारा,
खातिर बनाया, हनुमानी को माफी मांगे, प्यारा खातिर बनाया। भाई बहनों प्रेम करो, ये लीला अपरंपार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है, सभी देवती भगवान का अवतार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है, सभी से प्यार है। जब लड़की की पिताजी को मालूम हुआ कि मेरा लड़का जंगल के गड्ढे में घुस मर गया, उसी समय में उसने साइकिल पकड़ा और साइकिल से जंगल की तरफ में गया। जब वो लड़के के पास में गया तो उसने अपने आंखों से रोना चालू कर दिया और उसने भी पलस का पत्ता तोड़ा, उसने गड्ढे का पानी लिया और 11 की फूंक मार के लड़के को ओटो को लगाया। लड़का मर चुका था, लड़के की ओटो को लगाया जैसा ही उसने अपना हाथ और पांव हिलाना शुरू कर दिया। उसी समय में उसको विश्वास था, उसका ध्येय मजबूत था। उसने बोला, कोई बोलता है कि डॉक्टर के पास लेके जाओ, कोई बोलता है पंडा पुजारी के पास लेके जाओ, लेकिन रामचंद्र जी बोले ध्येयवादी ये बोलते हैं कि मैं भगवान बाबा हनुमान जी का सेवक हूँ, महान देवी बाबा जुंदू जी के मानव धर्म का, मैं कहीं और नहीं लेके जाऊंगा। मैं सबसे पहले अपने फैमिली डॉक्टर जगदीश प्रसाद कुमारी उनके पास लेके जाऊंगा। और उन्होंने अपने लड़के को जय घोष किया और लड़के को उठा के गांव के तरफ में आने लगे। उस समय में 1.5 से 2 किलोमीटर गांव था, एक साइड में गांव था वासी, एक साइड में गांव कड़ोली, बीच में जंगल, और जंगल से 2 से 2.5 किलोमीटर गांव था कड़ोली। तो लड़के को उठाया, मारिया जी भगवान नाम पर कहीं फिर जय घोष किया। 12-14 साल का लड़का धूप नप रही थी और लड़के को उठाया। गांव के लोग इकट्ठा हुए थे, कुछ सेवक लोग वहां पे इकट्ठा हुए थे और आगे आगे रामचंद्र जी बोले लड़के को उठा के चले गए। उसके पीछे में सारी जनता, सारे लोग। उसी समय में रामचंद्र जी बोले, क्या कहते भगवान बाबा हनुमान जी को थोड़ा ध्यान से सुने, हिंदी मराठी में है। बाबा माझ्या हनुमान जी आणि तो वजन लागू लागला 12-14 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या तोंडातून लाल टपकत होती म्हणून मध्यंतरी एक महुआचा झाड होता. त्या महुआच्या झाडाखाली एक गमछा हातरला पिचवला आणि त्या गमछावरती त्या मुलाची लाश झोपवून दिल्याच्या नंतर मध्ये तिथं असा चक्रीवादळ निर्माण झाला. ज्या प्रकारे आपण अनेकांमध्ये होतो आणि आम्ही माथ्यामध्ये होतो, पैसांमध्ये होतो, तसा चक्रीवादळ त्या महुआच्या झाडावरती निर्माण झाला. अगल बगल मध्ये कोणत्याही झाडाला नाही, कोणताही चक्रीवादळ
आणि काही लोक होते त्या झाडावरती चक्रीवादळ निर्माण झाला। त्यावेळेस रामचंद्रजी कोले घाबरून गेला आणि घाबरल्याच्या नंतर मध्ये काय म्हणतो, हे भगवान बाबा हनुमानजी, महान तगी बाबा जुमदेवजी, हा एवढा मोठा चक्रीवादळ आणि या झाडाच्या खालची माझ्या मुलाची लाश, माझ्यापासून कोणती चूक झाली बाबा तरी माझ्या मुलाला समाधान द्या आणि आमच्याकडून जे चूक झाली चुकीला क्षमा करा आणि माझ्या मुलाला जीवदान द्या। आणि त्या भगवंताला रामचंद्रजी कोले काय म्हणत आहे, त्या मोवाच्या झाडाखाली चक्रीवादळ झाडावरती आणि झाडाखाली सेवक काय म्हणत आहे रामचंद्र कोले त्या भगवंताला लक्ष पूरक आहे का। भगवंताला आराधना केली की खालत्या झाडाच्या खालती माझ्या मुलाची लाश आहे आणि झाडावरची एवढा चक्रीवादळ तरी भगवान बाबा हनुमानजी माझ्या देवी देवता सर्व विसर्जन केले, फक्त माझे दैवत तुम्ही जहा, तुम्ही मारा किंवा चाला। त्या क्षणी चक्रीवादळ शांत झाला, चक्रीवादळ शांत झाला आणि त्या मेलेल्या मुलाच्या मुखातून 3 वेळा, मेलेल्या मुलाच्या मुखातून 3 वेळा मरे आजिए भगवत नाम पर, मरे आजिए भगवत नाम पर, मरे आजिए भगवत नाम पर 3 वेळा शब्द निघाले आणि जसाचा तसा। त्यावेळेस आणखी तिथं रामचंद्रजी कोले यांनी एकट्याने जयघोष केला आणि मुलाला उचललं खांद्यावरती आणि सरळ त्यांचे फॅमिली डॉक्टर जगदीश प्रसाद कुमारे अनेकांमध्ये होते त्यावेळेस, आज ते मानव धर्माचे मार्गदर्शक आहेत, त्यांच्याकडे घेऊन गेले जगदीश कुमार यांच्यापाशी। जगदीश कुमारांनी पाहता बरोबर मना केला, त्याने आपल्या दवाखान्यात भरती केलं नाही कारण की मेला मुलगा मरण पावलेला आहे। त्याला समजावू लागले की कोलेजी तुमचा मुलगा मरण पावलेला आहे, आज याला जीवदान मिळू शकणार नाही। गावचे लोक समजावू लागले तरी पण हा ऐकण्यास तयार नाही कारण की त्याचा विश्वास एका भगवंतावरती होता। आणि त्या क्षणी त्या गावामध्ये इकडे तिकडे डॉक्टरकडे घेऊन जाऊ लागला, गावचे लोक त्याला पागल समजू लागले की खरोखर मुलासाठी रामचंद्र कोले पागल झाला असे नाना तऱ्हेचे त्याला टोमणे देऊ लागले। पण रामचंद्र